भाजप प्रवेशवर काल बोलताना खडसेंच्या टीका केली होती, त्यावर तुम्ही आज परत प्रतिक्रिया दिल्यानंतर रोहिणी खडसेंनी पण त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहिणी खडसेंचं म्हणणं आहे की बाप बदलणाऱ्यांमध्ये आम्ही नाही, असं त्यांनी म्हटलं. 10 पक्ष बदलून आल्याने असे वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पदच आहे. आम्ही एकाच पक्षात आहे पहिल्यापासून, आम्ही कुठेही पक्ष बदलून गेलेलो नाही आहेत. आणि मुळात आम्ही जे काम करतो तो आम्ही आमच्या संघटनेतून संघर्षातून आलेलो आहे. वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही. कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली, कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते, इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. तर त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढं नवऱ्याचं नाडनाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे. त्याच्यामुळं वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. त्यांनी काय म्हटले ताई की शरद पवार यांच्या जीवावरच रुपालीताई चाकणकर ज्या आहेत त्या मोठ्या झाल्या. शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं त्या शरद पवारांना सोडून निघून गेलं, तर त्यांच्यावर मी काय बोलावं. यापूर्वी देखील मी याबद्दल सांगितलं होतं. एक तर त्या पक्षात नवीन, दुसऱ्या पक्षातून ज्या पक्षात गेले तिथं नवीन आहेत, त्यांना फारशी माहिती नाही. त्यांना माहिती देणारे कार्यकर्ते ही चुकीची माहिती सांगतात. फारसा अभ्यास नाही, संघटनेमध्ये कधी काम केलेलं नाही, बाहेरची फारशी ओळख नाही. त्याच्यामुळं जे कोणी स्क्रिप्ट लिहून देतात त्याच्यावरती तेवढं भाष्य करण्याचं काम ते करतात. त्यांच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे, 1999मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर 2002मध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका झाल्या. त्यावेळेस पहिली उमेदवारी अजितदादांनी दिली होती. 2007मध्ये 7पर्यंत त्या नगरसेविका होत्या. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्या बचत गटाचं काम मी सांभाळत होते. त्या सगळ्यांच्या माध्यमातून पुढं माझा राजकीय प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर 2012-13 नंतर आदरणीय साहेबांसोबत आमची ओळख झाली. म्हणजे आमची सुरुवात जी झाली ती आदरणीय दादांमुळे झालेली आहे. दादा आमचे पालकमंत्री होते आणि पुण्यामध्ये असल्यामुळे शहराध्यक्ष असेल, खडकवासल्याचं विधानसभा अध्यक्ष, ही सगळी पदं आदरणीय दादांनी आम्हाला दिलेली होती. त्याच्यामुळे कमी अभ्यास आणि कमी माहिती याच्यामुळे केलेली ही वक्तव्य ही त्यांचा सगळा बालिशपणा आहे. त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आता मी स्पष्टपणे सांगितले, मतदारसंघात फिरताना त्यांनी नाव लावून फिरावं, कोणी ओळखते का बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.